These few days we had been seeing Sangha from Sri Lanka. Are you happy? पूज्य भंतेजी विचारत आहेत की मागील काही दिवसापासून आपण संघाला बघत आहेत, श्रमणांचं दर्शन करत आहात, तर आपण खुश आहात का? Yes, we all happy because seeing the Sangha, offering Sangha and listen Dhammapamada Sangha. तर पूज्य भंतेजी म्हणत आहेत की आपण सगळे निश्चितच खुश असायला पाहिजे की आपण संघाला बघत आहोत, श्रमणांचं दर्शन करत आहोत, आपण दानादी पुण्यकर्म संपादित करत आहोत, त्यासाठी आपण सगळ्यांनी खुश व्हायला पाहिजे. So now we are going to have a short Dhamma talk. We will start in our traditional way. तर भंतेजी आता थोडक्यामध्ये अगदी सद्धम्माची देशना करणार आहेत. तर ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जसा सुरू होत असतं तर त्या पद्धतीची भंतेजी सुरुवात करत आहेत. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस् शृण्वन्तु सग्मुखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स अलंकतो चेपि समं चरेय संतो दंतो नियतो ब्रह्मचारिं सभ्येव भूतेषु निधाय दंडं सो ब्राह्मणो सो समनो स भिक्खुति. Dear the Venerable Sangha, dear the devotees, we had been reciting a verse from Dhammapada. It is Dhammapada Dandavagga. The Lord Buddha preached Dhamma talk while residing at Jetavana Monastery, focusing one of the minister called Santati. पूज्य भंतेजींनी जे मूल अवस्थामध्ये जी मातृका केलेली गाथा आहे तर ती गाथा धम्मपदामधील दंडवग्गामधील भगवंतांनी सांगितलेली आहे. ज्यावेळेस भगवंत जेतवनामध्ये विहार करत असतात त्यावेळेस संतती नामक एका श्रेष्ठीला सांगितलेली गाथा आहे, सद्धम्माचं मार्गदर्शन आहे. In the verse Buddha had been explaining Alankato chepi samanchare, if anyone well dressed as like the king or as like the minister or anyone anyway he well dressed. Santo danto niyato brahmachari, he is very calm mind, calm person. Danto well restrained one. Niyato brahmachari, celibacy or brahmachari is stable. पूज्य भंतेजी म्हणत आहे की ज्या गाथेमध्ये भगवंतांनी जे संतत नावाच्या ज्या ब्राह्मणाला सांगितलेली गाथा होती की जर एखादी व्यक्ती असेल, ती व्यक्ती योग्य प्रकारचे कपडे घालून असेल, त्याचे जे स्वरूप असेल ते खूप शांत असेल, असा जो व्यक्ती असतो ती व्यक्ती एक नियतो ब्रह्मचारी, that means santo is calm, danto well restrained, control one. Niyato brahmachari means celibacy, brahmachari is stable. असा जो व्यक्ती असतो तर ती व्यक्ती खूप शांत असतो. असा शांत असलेला व्यक्ती त्याचं ब्रह्मचर्य जे असते ते खूप चांगल्या प्रकारे प्रकाशित होत असते. Sabbeshu bhuteshu nidhaya danda means no harmful to any of the beings, means the metta, loving kindness is stable.
अशा व्यक्ती कोणत्याही व्यक्तीसाठी हानिकारक नसतो, नेहमी आपला मैत्रीचित्तयुक्ताने तो विहार करत असतो. So Brahmano, so Samano, so Bhikkhu. So this kind of life can address as the Brahmin, as the Bhikkhu, as the ordained one Samana. अशा पद्धतीचे जे जीवन असते ते फक्त एखाद्या ब्राह्मण व्यक्तीचा राहू शकतो, जो श्रेष्ठ व्यक्ती असतो त्याचा राहू शकतो, किंवा एखादी भिक्षू असेल त्याचा राहू शकतो असते असं भंतेजी सांगत आहे. So the Dhamma talk the Lord Buddha preached to the Venerable Sangha, focusing one of the minister, his name is Santati. तर ह्या गाथेमध्ये जे भगवंतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, सद्धम्माची देशना दिलेली आहे, ते संतत नावाच्या श्रेष्ठीला दिलेली आहे. Many of you heard about the Lord Buddha and also Lord Buddha's living place. Mainly Lord Buddha had been living in the Jetavana monastery. So the Savatthi is for 25 years. So that time, the one of the very famous minister called Santati. तर आपण अनेकदा ऐकलेलं असेल की भगवंतांविषयी ऐकलेलं असेल, भगवंतांनी जिथे विहार केलेला असेल ते ऐकलेलं असेल. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की भगवंतांनी आपला जीवनातील 25 वर्षवास जेतवनामध्ये जे श्रावस्तीमध्ये स्थित आहे तिथे विहार केलेलं होतं. On that time, the king is Kosala. He had one of the valuable minister that we address one, Santati. He works as the general, army general. One day he go to the far away to settle fighting and come back. Because of this reason, King Kosala given him the kingdom for 7 days. तर त्या काळामध्ये श्रावस्तीमध्ये जो राजा असतो तो कोसल असतो, तर प्रसेनजित राजा असतो. तर त्याचा एक मंत्री असतो, श्रेष्ठी असतो, तर त्याचं नाव संतत असते, ज्याला भगवंतांनी ही गाथा सांगितलेली असते. ते एक दिवस असं होत असते की हा जो संतत नावाचा जो श्रेष्ठी असतो तो खूप विशेष एक आर्मीचा महत्त्वाचा एक भाग असतो प्रसेनजित राजाच्या एक राज्यामधील. तर तो एकावेळेस एक सैन्याचं भांडण संपवण्यासाठी बाहेर जात असतो. So the minister, now as the king, acting king, he is enjoying for 7 days, so ruling and also enjoying. The last day he is going to park to enjoy. So on the way that meet the Lord Buddha and Venerable Ananda, he show his respectfulness, but he already taken liquors, but he show his respectfulness to the Lord Buddha and Venerable Sangha. तर ज्यावेळेस तो बाहेर जात असतो सैन्याचं एक भांडण संपवण्यासाठी, त्याला तो योग्य प्रकारे करत असल्यामुळे जो कोसल नरेश राजा कोसल जो राजा असतो तो कोसल राजा त्यांना 7 दिवसासाठी आपलं राज्य देत असतो. आणि असं राज्य त्याला 7 दिवसासाठी दिलं असताना ज्यावेळेस तो वापस येत असतो त्याला भगवंत अजून पूज्य आनंद भंते दिसत असतात. तर तो जरी मद्यपानाचं सेवन करून जरी असेल ती व्यक्ती, तरीसुद्धा तो भगवंतांना, आनंद भंतेंना किंवा संघातील लोकांना खूप आदरपूर्वक त्यांच्याशी व्यवहार करत असतो, त्यांची वंदना करत असतो. So he go to the park and had been enjoying. He had very beautiful dancer, that female dancer. She had been dancing for 7 days. So that he not enough eating. So she had stomach some disease because no enough eating, but had been working very hard for dancing. She died immediately. After her death, the minister, that temporary king, he is very worried and he is suffering and crying. Then he cannot control it. He directly go to the Lord Buddha. तर ज्यावेळेस हा जो संतत असतो तर याला 7 दिवसासाठी राज्य मिळत असते. तर हा एका उद्यानामध्ये एक सुखपूर्वक जीवन जगत असतो. अशा वेळेस त्याच्याजवळ अनेक नाचणाऱ्या बाया पण असतात. तर एक अशा काही स्त्रिया पण असतात की जे 7 दिवसापासून सतत तिथे नाचत असतात. ते कोणत्याही प्रकारचं अन्न वगैरे घेत नाही, फक्त ते नाचणं त्यासाठी एक करत असतात. तर अशा अवस्थेमध्ये जे एक आवडणारी स्त्री असते संतत नावाच्या ह्या श्रेष्ठीला, तर ती मरण पावत असते. अशा मरणाच्या संतापामध्ये किंवा दुःखामध्ये हा जो संतत असतो तो भगवंताकडे जात असतो. Go to the Lord Buddha, pay respect Buddha and said, Bhante,
I am very sad. Now I am very worried about my dancer. I cannot control my crying. That's why I come here. Then Lord Buddha says, yes, minister, you come to the right place. I will teach you. तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा दुःखी होऊन हा जो संतथ नावाचा जो श्रेष्ठी असतो तो भगवंताकडे जातो. भगवंतांना वंदन करून सांगत असतो की भगवान, की मी तुमच्याजवळ जे आलेला आहोत, तर माझ्याकडे एक असे नृतिका होती, नाचणारी स्त्री होती, तर ती मरण पावलेली आहे आणि तिच्या दुःखामध्ये मी तुमच्याकडे आलेला आहो. तर मी खूप दुःखी आहोत, तो आपलं दुःख व्यक्त करत असतो. त्यावेळेस भगवंत सांगत असतात की हो श्रेष्ठी, आपण योग्य जागी पोहोचलेले आहात, आपण ठिकठिकाणी पोहोचलेले आहात. So Lord Buddha asked question from the minister, you know how much you had been crying for the same the dancer during your sansara journey in the past lives? How much you had been crying, you know? तर ज्यावेळेस त्या मंत्रीचं जे काही दुःख असतं भगवंत ऐकत असतात, त्यानंतर भगवंत त्याला प्रश्न विचारतात की संतत, आपण आपल्या ह्या संसार चक्रामध्ये किती वेळा त्या एका नाचणाऱ्या स्त्रीसाठी रडलो असेल, आपल्याला माहीत आहे का म्हणून. So the Santati said, Bhante, I don't know. Buddha explained, the minister, the same dancer, same May, had been dying many lives. So that time you had been crying many times. So crying tears, if you gather, more than the ocean water. तर त्यावेळेस भगवंत सांगतात की संतत, ज्या स्त्रीसाठी, ज्या नाचणाऱ्या स्त्रीसाठी तू आज रडलेला आहे, तर अनेक जन्मामध्ये तू त्याच स्त्रीसाठी ते तुझ्याजवळ नाचत असताना ती जेव्हा मरण पावलेली होती त्यावेळेस पण तू रडत आलेला आहे. जर त्या संपूर्ण अश्रूंचं जे काही अश्रू निघालेले आहेत त्यांना जर आपण एकत्रित केलं तरी पण खूप मोठा महासागर बनून जाणार. So the Santati's sadness gradually reduced because Lord Buddha had been explaining samsara. In the past life, many had been suffering. When he is hearing this thing and when he is reflecting, he reduces his worrying and he had been reflecting his past lives. तर ज्यावेळेस भगवंत त्याला अशा पद्धतीने सांगत असतात त्यावेळेस हा जो संतत असतो तो बघत असतो, तो प्रत्यवेक्षता करत असतो की अनेक ह्या संसार चक्रामध्ये मी अनेक लोकांसाठी अशा पद्धतीने रडत आलेला आहो आणि त्याच्यामुळे त्याचं जे दुःख असते ते दुःख हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते, त्याचा वारंवार विचार करत असल्यामुळे. In the world, some they had been practicing in many life. So those people, when they are hearing some Dhamma, immediately the earlier memories come. The Santatis also, earlier memory come. Yes, I had been suffering many lives, so that had been crying many times. These earlier memories came back. तर पूज्यपंत सांगत आहेत की सद्धम्मामध्ये जर एखाद्या व्यक्तीने अनेक जन्मामध्ये जर सद्धम्म ऐकलेला असेल तर त्याला अनेकदा ऐकलेला जो सद्धम्म असतो तो आठवत असतो. तर संतत नावाचा हा जो श्रेष्ठी असतो हा जेव्हा भगवंतांकडून सद्धम्म ऐकत असतो, ऐकल्यानंतर त्याला पण त्याच्या जुन्या आठवणी होतात की त्याने पण अनेक जन्मामध्ये सद्धर्म ऐकलेला आहे म्हणून. So then Lord Buddha explained in order Four Noble Truth. So the Santati immediately could attain all the path provisions up to the Arahant. तर त्यानंतर भगवंत त्या संतत नावाचा जो श्रेष्ठी असतो त्याला क्रमानुकूल पद्धतीने 4 आर्यसिद्धाचं मार्गदर्शन करतात आणि त्याचं तो पालन करून तो जो संतत राहत असतो तो सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन अरहंत पदाला प्राप्त होत असतो. So after attainment he reflected future what he can do. So because after attain Arahant cannot stay as a lay person, had to ordain, or that if lifespan ended, had to pass away. When he reflect, he understood his lifespan already ended, he had to pass away the same day. तर ज्यावेळेस ते अरहंत पदाला प्राप्त होत असतात त्यावेळेस हा जो संतत असतो तो विचार करत असतो की मी आता माझ्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, आणि असा विचार करत असताना त्याला समजत असते की कोणी पण व्यक्ती जर अरहंत होत असेल तर त्याला एकतर त्याला प्रवचित व्हावं लागेल किंवा मग जर त्याचं आयुष्य जर संपत असेल, क्षीण झालेलं असेल तर त्याचं जे आयुष्य आहे त्याला सोडावं लागत असते. त्याचं हे लक्षात येत असते की माझं जे आयुष्य आहे ते आजच संपणार आहे म्हणून, आणि आजच मला हे शरीर सोडावं लागणार आहे म्हणून. So he pay respect Lord Buddha, then ask permission from the Lord Buddha and ask other people, if anyone have any doubtfulness of my attainment, please ask any question.
So nobody asked any question. So what he done is, to show his attainment, Arahant, he go to the sky, come down, pay respect 7 times, and also he passed away on the sky and burned himself as the determination. All the relics gathered to the one place. Then Lord Buddha asked, built a memorial pagoda, is called Santati Pagoda. तर मग अशा अवस्थेमध्ये हा जो संतत असतो तो काय करत असतो, भगवंतांना वंदन करत असतो गौरवपूर्ण. वंदन केल्यानंतर हा जो संतत असतो भगवंतापासून अनुमती मागतो की मला आता इथून सुट्टी द्यावी, आणि म्हणून तो इतर तिथे ज्या सभेत जे काही लोक असतात त्यांना पण विचारत असतो की काय त्यांना मी जे काही प्राप्त केलेलं आहे त्याविषयी शंका आहे का म्हणून. आणि त्यामध्ये कोणी पण त्या सभेमध्ये असेल कोणी पण व्यक्ती कोणत्या प्रकारची शंका उत्पन्न करत नाही, तरीसुद्धा हा जो संतत राहत असतो तो भगवंतांना वंदन करून तो आपल्या बलाच्या आधाराने तो आकाशामध्ये जात असतो. तिथून पुन्हा 7 वेळा भगवंतांना वंदन करत असतो, आणि त्यानंतर मग तिथेच आकाशामध्येच ती व्यक्ती आपल्या अंतिम अवस्थेला प्राप्त होत असते. जे काही धातू निर्माण होत असतात ते धातू तिथेच आकाशामध्ये निर्माण झाल्यानंतर भगवंत सांगत असतात की त्यावर आपण चैत्य बनवा आणि त्या चैत्याला आपण वंदना करू शकतात, म्हणून त्याला आपण म्हणत असतो संतत चैत्य म्हणून. So the many people, they pay respect this pagoda because Arahant pagoda. So Venerable now doubted how to address him. So one of the evening that Venerable Sangha gathered to the Lord Buddha place. So then asked question, Bhante, how we can address him? This Santati, he died, he passed away, and also now build a memorial pagoda. How we can address? As the Brahmin, as the bhikkhu, or as the samana? So Buddha says, if these qualities, first qualities we had been explaining, if these qualities available, we can address him as the Brahmin, we can address him as the bhikkhu, we can address him as the samana. तर अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस चैत्य निर्माण होत असतो आणि त्याचे अनेक लोक त्याची वंदना करत असतात संतत नावाच्या ह्या श्रेष्ठीच्या, तर त्यावेळेस अनेक लोकांना हा प्रश्न निर्माण होत असतो की आपण त्या संतत नावाचे जे श्रेष्ठी असतात त्यांना आपण श्रवण म्हणावं, ब्राह्मण म्हणावं, भिक्षू म्हणावं, की कशा पद्धतीने त्यांना संबोधित करावं. तर अशा अवस्थेमध्ये ते लोक आपल्या दुविधा अवस्थेमध्ये असताना भगवंताकडे जात असतात आणि भगवंताला विचारत असतात की भगवान आम्ही कशा पद्धतीने त्यांना संबोधित केलं पाहिजे. त्यावेळेस भगवंत सांगत असतात की यदि कोणी पण जर एक व्यक्ती असेल त्याला जे मूलावस्थामध्ये भंतीजी जे गाथेमध्ये जे गुणधर्म सांगितले होते, जी व्यक्ती शांत असते, योग्य प्रकारे राहत असते, ज्याचं ब्रह्मचर्य चांगलं राहत असते, अशा व्यक्ती जर राहत असेल तर त्या व्यक्तीला आपण एक ब्राह्मण म्हणू शकतो, त्याला श्रमण पण म्हणू शकत असतो, त्याला भिक्षू पण म्हणू शकत असतो. So here the few qualities Buddha had been explaining to address as the Brahmin, to address as the bhikkhu, to address as the samana. One is santang. Santang means calm one, that mentally calmness one. Bodily calm people in the world there are many, but here called mentally calm one means all the defilements away. So mind is very peaceful, mind is very calm one is first quality Buddha had been explaining. तर भगवंत इथे अनेक गुणधर्मांविषयी सांगत असतात. तर विशेष करून जे सर्वात पहिली एक गुणधर्म आहे संतांची, तर त्या संतांचा अर्थ असतो की ती व्यक्ती शांत राहत असते. केवळ मात्र शरीराने शांत नसून मनाने सुद्धा ती व्यक्ती संपूर्ण शांत होत असते. जे काही क्लेश धर्म उत्पन्न होत असतात त्या संपूर्ण क्लेश धर्मांना त्या व्यक्तीने शांत केलेलं असते. Second one Buddha had been explaining danto. Danto means dantang means well controlled one. Mentally controlled one means mentally well developed one. तर त्याच्यानंतर जे दुसरं गुणधर्म भगवंत सांगत असतात ते म्हणजे दंतो. दंतोचा अर्थ भगवंत सांगत असतात की ती व्यक्ती योग्य संवरित राहत असते. तर त्या व्यक्तीचा जे संवरित भाव असतो तो मनाच्या आधारावर राहत असतो. And niyato brahmacharing is brahmachari. You know that in the world many religious people they train brahmachari celibacy. So the venerable also they practice. Some of you also time to time practice. Some of you permanently practice. This is called brahmachari life.
तिसरं जे गुणधर्म असतो तो भंते सांगत आहेत त्याला नियतो ब्रह्मचारी, म्हणजे की आपण बघत असतो की समाजामधील अनेक जे संन्यासी लोक असतात ते सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करत असतात. आपल्यापैकीही काही असे लोक असतील जे ब्रह्मचर्याचं पालन करत असतील, काही लोक नेहमीसाठी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करत असेल. So these brahmacharyas not changing is called niyato. Niyato means not changing. So this kind of life means already attain arahang one. तर ही जे एक गुणधर्म आहेत त्यामध्ये भंतेजी म्हणत आहेत की नियतो म्हटलेला आहे. नियतोचा अर्थ असते जे नित्य राहत असते, जे बदलत नसते. ते हे अशा पद्धतीचे ब्रह्मचारी असते जे कधीही बदलू शकत नाही. तर असा तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या श्रेष्ठ पदाला प्राप्त झालेला असतो. Sabbesu bhutesu nidhaya danda means for all the beings no any harmfulness no any harmfulness for sabbesu bhutesu. तर पूज्यवंती सांगत होते सभ्येषु भूतेषु निधाय दंड, असा जो व्यक्ती असतो ती व्यक्ती त्यापासून कोणत्याही प्राण्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्या प्रकारची हानी होत नसते. So here means metta, loving kindness. So metta is stable, called no harmful to any of the beings. ते इथे अशा पद्धतीचा अर्थ आहे की मैत्री भावना, मैत्रीचा अर्थ आहे की कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीपासून कोणत्याही प्रकारची हानी होत नसते. तर अशी तिची जी मैत्री राहत असते ती स्थिर राहत असते. Do you like to have metta? म्हणजे जे आपल्याला प्रश्न विचारत आहात की आपल्याला आवडेल का आपल्यामध्ये मैत्री भाव असणे. Yes, we all like to develop metta. We all like to living with the metta. So we will little bit explain how to practice metta and how to develop metta. तर पूज्यभंते सांगत आहेत की प्रत्येकालाच आवडत असते की आपण मैत्रीपूर्ण चित्ताने राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण पुढील जे काही भंते सांगणार आहेत ते आपण कशा पद्धतीने त्या मैत्री भावनेला वाढवलं पाहिजे या संबंधामध्ये भंतेची मार्गदर्शन करत आहेत. The simplest way that we focus worldly beings, they are available, me also available, everyone is available, me also had to be happy, others also had to be happy. This kind of focusing is called the simplest metta focusing. तर एक साधारण भाषेमध्ये आपण समजतो म्हटलं तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ज्याप्रमाणे मला एक सुखपूर्वक विहार करायचा आहे, राहायचं आहे, त्याचप्रमाणे इतर लोकांना पण सुखपूर्वक विहार करायचा आहे. So the metta various way can develop. So when we are training the metta, that means we focus yourself to be happy, you focus others to be happy. So this kind of focusing, when you are training again and again, you feel your calmness, comfortableness, you feel more and more energy in your life. तर ज्यावेळेस आपण स्वतः पण सुखी राहण्यासाठी प्रयत्न करत असतो, आपल्याला समजत असते, आपण त्याच्याविषयी विचार करत असतो, इतर लोकांना पण सुखी ठेवण्यासाठी आपण विचार करत असतो, त्यावेळेस आपल्या चित्तामध्ये आपलं चित्त शांत होत असते, प्रसन्नता पुन्हा वाटत असते, आपल्यामध्ये पुन्हा बल निर्माण होत राहत असते आणि आपलं जे जीवन आहे ते सुखपूर्वक आपण विहार करत असतो. This energy called metta energy. So some of you already experienced, many of you already had been practicing. So when you are practicing, you are focusing metta or loving kindness. When you are training, you feel more and more energy, means this called metta energy. तर हे जे बल निर्माण होत असते आपल्यामध्ये याला आपण मैत्रीचं बल पण म्हणू शकत असतो. ज्यावेळेस आपण याला पुन्हा एक याचा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्यात हे मैत्रीचं बल पुन्हा निर्माण होत असते. So in the Pali we use ahang avero homi, abhyapajyo homi, anigo homi, sukhiyattanam pariharami. For me, I focus metta, that ahang avero homi, may I perform the hatred. Abhyapajyo homi, that may I perform mentally, bodily suffering. Anigo homi, hatred, and also angry, and also sukhiyattanam pariharami means they are living comfortable. तर म्हणते सांगत आहेत की जे पालीमध्ये आपण म्हणत असतो अहंग अवेरोहमी आदी जी गाथा आहे तर त्यामध्ये त्याचा अर्थ अशा प्रकारे असतो की मी वैरापासून माझी सुटका झाली पाहिजे.
माझे जे काही शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, त्याच्यापासून माझी सुटका झाली पाहिजे. त्याच्यानंतर मी सुखपूर्वक विहार केलं पाहिजे. So in the Pali called Ahang Vyamayang Acharya Upajjaya Mata Pitaro Hitasatta. In this way they are explaining as like me, the teachers, my parents, or my dear people, neutral people, hated people, all be well and happy. So this way we focus part by part. We focus at the loving kindness. त्यानंतर आपण पालीमध्ये बघत असतो की आपण म्हणत असतो की जे काही माझे गुरु उपाध्याय असतील, गुरु भंते असतील किंवा गुरु जे काही लोक ज्यांनी मला काहीतरी काही शिकवलेलं असेल, असे जे काही गुरु आचार्य लोक आहेत ते पण सुखी झाले पाहिजेत. जे काही माझे आईवडील आहेत ते सुद्धा सुखी झाले पाहिजेत. जे काही माझ्यासाठी हितचिंतक आहेत ते सुद्धा, जे माझ्या सोबत राहणारे लोक आहेत, जे माझ्या मध्यस्थ लोक जे आहेत ते पण सुखी राहिले पाहिजे. जे लोक माझ्याविषयी वैर करत असतात ते सुद्धा सुखी झाले पाहिजेत. So in the same way we can focus that with this vihara, this village, this city, this country, this world, also that we can focus there are 12 type of beings, so either 1 or 12 you can focus to be happy. तर फक्त इतकंच नव्हे तर ज्या विहारात आपण राहत असेल, ज्या घरी आपण राहत असेल, ज्या गावामध्ये आपण राहत असेल, ज्या नगरामध्ये आपण राहत असेल, ज्या राज्यामध्ये राहत असेल, देशामध्ये आपण राहत असेल, फक्त इतकंच नव्हे तर जितके पण लोक आहेत त्या संपूर्ण लोकांमध्ये जे काही सत्व आहे त्या सगळ्या सत्वामध्ये सगळ्यांनी सुखपूर्वक विहार करावा असा आपण विचार करत असतो. So the further can develop as the directions. There are in the Buddha faith there are 10 type directions. That 8 that in yesterday we had the Sima, we have the 8 direction. Those 8 plus up and down. Altogether 10 directions beings also we can focus for the metta. पुढे आपण जे काही दिशा सुद्धा असतात त्या दिशेने सुद्धा आपले जे काही मैत्री आहे त्या मैत्री चित्राला वाढवत असतो. जसं आपण काल सीमा बनवत असताना आपण म्हटलं होते की जे पूर्व दिशा आहे, पश्चिम आहे, पूर्वची अनुदिशा आहे, तर जे काही 8 दिशा म्हणता येईल आपल्याला ते 8 दिशा आणि खालची आणि वरची दिशा याला मिळून 10 दिशा असतात. तर 10 दिशेने आपण आपला मैत्री चित्त नेत असतो. So this training in the beginning period, just training only, just wording and thinking and wording and thinking only, no big result for you, but we have to train at the metta verses, metta reciting, metta focusing. In this way we again we repeat in this metta wording and focusing. तर सुरुवातीला जेव्हा पण आपण मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपण फक्त हे जे पालीमधल्या जे काही गाथा आहेत तर त्यांना आपण म्हणत असतो. यापासून आपल्याला याच्याविषयी आपण विचार करत असताना म्हणत असताना फारसा लाभ मिळत नाही, परंतु जसं जसं मग आपण त्याचा अभ्यास करत राहत असतो तसं तसं आपण मग त्याला जास्त समजू शकत असतो. So when you are training the metta, so metta energy is increasing, gradually is increasing. You know that many of you have the mobile phones. Sometimes battery is weak. What you do is you plug to the electricity. Then gradually your energy is filling up. We call battery full. Same way, metta energy also naturally our metta energy very very weak, like the battery low. When you are training the metta again, as like the battery charging, your metta energy also keep growing. तर आपण अशा पद्धतीने सुरुवातीपासून सुरुवात केल्यानंतर जेव्हा पुन्हा पुन्हा मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्यामध्ये मैत्रीचं बल निर्माण होत राहत असते. म्हणजे जे एक उदाहरणाच्या आधारावर सांगत आहे की समजा आपण जे काही मोबाईल वापरत असतो त्या मोबाईलची जे काही बॅटरी असेल ते अगदी कमी झालेली असेल आणि त्यावेळेस आपण काय करत असतो, तिला एक चार्जिंगला लावत असतो आणि अशा झाल्यानंतर आपली जे मोबाईलची बॅटरी असते ती संपूर्ण फुल होऊन जात असते. ठीक त्याचप्रमाणे ज्यावेळेस कोणीही सत्व असतो सुरुवातीला मैत्रीचा अभ्यास करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये परिपूर्णता ते बल निर्माण होत नसते, परंतु जसा जसा तो पुन्हा पुन्हा त्या अभ्यासाला करत असतो त्या पुन्हा पुन्हा अभ्यासाला करत असताना त्याच्यात ते मैत्रीचं बल पुन्हा पुन्हा वाढत असते. So the metta you can see the difference. Before metta practice, metta energy don't have. After metta practice you have
more and more energy, like the battery weak time, different, and battery full time is different. Same way with the energy time, you feel more and more good energy come out from your heart. तर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मैत्रीचा अभ्यास करत असता त्यावेळेस आपण स्वतःचा अनुभवाने जाणू शकता की आपण पहिले मैत्री करत होतो त्यावेळेस त्याचा काय अनुभव होता, नंतर आपण ज्यावेळेस मैत्रीचा अभ्यास करतो त्याच्यावेळेस त्याचा अनुभव काय होता. म्हणून ठीक त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या जी बॅटरी असेल किंवा मग जी मैत्री आपली कमी पद्धतीची असेल त्यावेळेस आपण काय अनुभव करू शकत होतो. ज्यावेळेस आपण संपूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे मैत्री करता त्यावेळेस मैत्रीचं काय बल निर्माण होत आहे आपण स्वतः जाणू शकतो. So our Lord Buddha's metta power is very big. Even this whole world, also Buddha's energy is spreading. Not only this world, even the many universe, also Buddha's energy, metta energy is spreading. So big energy can spread. So for us, not necessary to have so big energy, but so ourselves we feel metta energy, and also we feel our family have the metta energy. We feel our society have metta energy. This kind of energy we can build as the metta energy. तर जे आपले शास्त्र आहे तथागत सम्यक संबुद्ध आहे त्यांचं जे मैत्रीचं बल होतं ते अप्रमाणित होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. ते कोणतंही आपण प्रमाण लावू शकत नाही. फक्त हे ह्या संसारापुरतं किंवा ह्या पृथ्वीपुरतंच सीमित नसून तर अनेक लोकांपर्यंत त्यांचं हे मैत्रीचं बल पोहोचत होतं. तर अनेक लोकमध्ये हे मैत्रीचं बल त्यांचं जात होतं. तर आपल्याला तेवढं मैत्रीचं श्रेष्ठ पद्धतीने जरी आवश्यकता नसेल तरी आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत, ज्या परिवारामध्ये राहतो, ज्यांच्यासोबत राहत आहोत आपण त्यांच्यापुरतं आपलं हे जे मैत्रीचं जे बल आहे ते वाढलं पाहिजे. So to practice metta, that not necessary to have longer sitting. Some of you can have the longer sitting and practice. Some of you are very busy, so many works. Even though while we are busy, little bit you can train 1-2 minutes, you can train, everyone be well and happy. In this way you can a little bit train, so that end of the day 1 minute few times you had been doing, metta energy is growing. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मैत्रीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येकालाच हे शक्य राहणार नाही की त्यांनी दीर्घ काळापर्यंत तो बसून राहू शकेल आणि अभ्यास करू शकेल. तर ज्याला शक्य होत असेल चांगली गोष्ट आहे. अन्यथा आपण 1 मिनिट असेल 2 मिनिटं असेल जेवढं आपल्याला शक्य होत असेल तेवढं जरी आपण मैत्रीचा अभ्यास करत राहिलो तरी आपल्याला दिवसाच्या शेवटी हे कळत असते की आपण खूप सारा जो वेळ आहे तो मैत्रीचा एक अभ्यास केल्यामुळे आपल्यात मैत्रीचं बल निर्माण होत आहे. म्हणून when you are driving or when you are traveling, or so this kind of time also time you can develop metta. All these traveling people, all these driving people, all these village people, everyone be well and happy. This kind of energy you can build up. After sometimes you feel more and more energy the building up in your heart. तर ज्यावेळेस आपण गाडी चालवत असेल, आपण कुठे जात असेल तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण आपल्या चित्तामध्ये मैत्रीचा एक अभ्यास करत राहू तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत असते की जिथे आपण ज्या लोकांमध्ये आपण जात असेल, चालवत असेल गाडी किंवा ज्या लोकांमध्ये आपण वावरत असेल त्या संपूर्ण लोकांविषयी ज्यावेळेस आपण मैत्री करत असतो तर आपल्यामध्ये ते मैत्रीचं जे बल आहे ते संपूर्ण आपल्यापुरतंच सीमित नसून ते इतर लोकांपर्यंत पण ते पोहोचत असते. In an earlier time, Sri Lanka, that time many venerables had been practicing. One of the gentlemen, he go to the Sri Lanka from India. His name is Visakha. He go to the Sri Lanka and ordained, and after that he learned all the Buddha's teaching, and he mainly practiced metta, loving kindness. म्हणून जुन्या काळामध्ये म्हणते सांगत आहे एक उदाहरणाच्या आधाराने की ज्यावेळेस श्रीलंकेमधील अनेक भिक्षू ह्या मैत्रीचा अभ्यास करत राहायचे त्यावेळेस भारतातून एक जो उपासक असतो विशाख नावाचा जो उपासक असतो तो श्रीलंकेत जात असतो आणि तिथे ह्या मैत्रीचा अभ्यास शिकत असतो आणि त्याला खूप आपल्या जीवनामध्ये त्याचा अभ्यास करत राहत असतो. So then he had basic coordination training, so got permission from the teacher to go to the other monasteries. So Venerable determined I stay only for per month for one monastery. So in this way Venerable had been visiting to the one monastery in Sri Lanka called Chittalapabbata. तर ज्यावेळेस हे जे विशाख नावाचा जो व्यक्ती असतो
तो योग्य प्रकारचा अभ्यास करून आपल्या श्रमण जीवनामध्ये एक प्रवेश करत असतो. तर त्यावेळेस श्रमण जीवनामध्ये आल्यानंतर ती व्यक्ती हे अधिष्ठान करत असतो की मी फक्त एका विहारामध्ये 4च महिन्यासाठी राहणार आहोत. तर असं अधिष्ठान करून जात असताना तर त्यावेळेस ती जी व्यक्ती असते ती चित्तल पब्बत नावाच्या एका विहारामध्ये विहारासाठी जात असतात. So the Venerable now had been there in that vihara for a month. After 4 months, Venerable want to leave the place because his determination. So tomorrow had to leave. Today he cleaned the kuti and he come to the walking path for walking. He heard someone crying. Asked you who you are. Then said Bhante, I am Deva. In this Deva near this kuti, Trideva. So then why you are crying? Oh, tomorrow is Bhante is leaving. That's why I am crying. So what is the benefits I am stay here? So then the Deva said, Bhante, because of your metta, that all our invisible beings, we are very harmony, very peaceful. Before you are coming, in this forest have many invisible beings that we have some quarreling, argument, we are not harmony. But during this 4 months, we all are harmony because of your loving kindness, because of your metta. And also invited, please Bhante, continuously stay here. तर ज्यावेळेस हे जे विशाख नावाचे जे भंते असतात ते 4 महिन्यापर्यंत चित्तल पब्बतमध्ये विहार करत असतात. 4 महिने संपूर्ण झाल्यानंतर आता ते उद्या जाणार असतात. त्यावेळेस ते संपूर्ण कुटीला साफ करून उद्याची जाण्याची तयारी करत असतात. जे काही चक्रमणाचा जो एक त्यांचं चक्रमण करण्यासाठी जे काही जागा असते तिला साफसफाई करून ते जाण्यासाठी ज्यावेळेस तयार होत असतात त्यावेळेस त्यांना रडण्याचा आवाज येत असतो. रडण्याचा आवाज आला असता ते विचारतात की कोण आहे म्हणून. त्यावेळेस तिथे राहणारे जे काही देवता असतात तर ते देवता सांगत असतात की आम्ही इथे उपस्थित आहोत म्हणून. असं असताना भंते त्यांना विचारत असतात की आपण का बरं रडत आहात. त्यावेळेस ते जे देवता असतात ते सांगतात की आपण इथे राहत असताना नेहमी खूप मैत्रीपूर्ण चित्ताने इथे विहार करत होतात आणि आता आपण जात आहात म्हणून आम्ही रडत आहोत म्हणून. आम्हाला दुःख होत आहे म्हणून आम्ही रडत आहोत. असं असताना भंते विचारतात की मी माझ्यापासून तुम्हाला काय असं मिळालेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इतकं दुःख करत आहात किंवा इतकं शोक करत आहात म्हणून. त्यावेळेस ते देवता सांगतात की ज्यावेळेसपासून भंते आपण इथे विहार करण्यासाठी आलेला आहात प्रत्येक वेळेस आपण मैत्रीयुक्त चित्ताने राहत असल्यामुळे आपल्या मैत्री बलाने जे काही वातावरण निर्माण होत होतं त्याच्या आधाराने आमच्यामधील जे काही अदृश्य देवता लोक जरी असेल तर ते अदृश्य असताना सुद्धा आमच्यामध्ये अनेक भांडणं होते, अनेक प्रकारचे आमच्यात वादविवाद होते. तर आम्ही त्या सगळ्या वादविवादापासून भांडणापासून दूर झालेलो होतो. तर म्हणून आम्ही तुम्हाला आराधना करतो की तुम्ही पुन्हा पुन्हा इथे येत राहा आणि आमच्यातील जे मैत्रीपूर्ण वातावरण आहे त्याला बनवत राहा म्हणून. So the Venerable determined continuously stay for next 4 months also. So after 4 months again same thing happened. Again that they were come and crying, oh Bhante, please stay. If you stay here, we are very harmony. So in Dhamma explaining in this way, the Visakha Thero had been staying there for his whole life period. तर त्या देवता लोकांच्या आराधनामुळे हे जे विशाख नामक जे भंते असतात ते त्याच विहारामध्ये पुन्हा 4 महिन्यासाठी राहत असतात आणि असं राहत असताना 4 महिने ज्यावेळेस संपत येत असतात त्यावेळेस हे विशाख भंते जे असतात ते आता जाण्यासाठी तयार होतात. पुन्हा ते जे देवता लोक असतात त्यांच्यामध्ये पुन्हा शोकाकुल अवस्था निर्माण होते किंवा ते रडत राहत असतात, दुःख करत राहत असतात. विचारले असता ते जे देवता त्यांचं कारण सांगतात आणि मग त्यांना नेहमीसाठी तिथे ठेवत असतात. तर सद्धम्मामध्ये अशा पद्धतीने एक आपल्याला पाहायला भेटत असते की हे जे विशाख नावाचे जे भंते असते ते संपूर्ण जीवनभर त्याच विहारामध्ये विहार करत असतात. Now you understand, metta energy is big different. Even surrounding us also harmony, invisible beings, devas, brahmas also harmony, so that easily maintain harmony with this metta energy. त्याच्यातून आपण समजू शकतो की ज्यावेळेस आपण मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो तर आपल्या आजूबाजूचे जे काही लोक असतात ते सगळे लोक मिळून जुळून राहत असतात, सगळे मिळून मिसळून राहत असतात. फक्त एवढेच नाही तर जे काही दृश्यादृश्य देवता लोक पण आहेत ते सुद्धा मिळून राहत असतात, आपल्या सोबत राहत असतात. So another benefit is so your karma become very stronger,
So bad karmas to you is reducing. So some of the diseases is reducing, some of the bad karmas, big percentage is reducing because of metta energy. पुन्हा दुसरा एक आनिसंस भंते सांगत आहात की ज्यावेळेस कधी एखादी व्यक्ती मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस त्याचं खूप कुशल कर्म संपादित होत असतो. ते कुशल कर्म संपादित झाल्यामुळे जे त्याचा अकुशल कर्म असते ते कमी होत राहत असते. त्याच्यामुळे अनेक त्याचे जे रोग आबाधा निर्माण होत असतात त्याच्या जीवनामध्ये ते रोग आबाधा त्याच्या अकुशलापासून निर्माण झालेले ते सुद्धा दूर होत असतात. त्याचं कुशल पुन्हा पुन्हा मजबूत होत जात असते. So when the metta energy is good, the energy you can focus for any of the sick people. Yourself also can focus your sicknesses. You focus. So sicknesses, sick place or sicknesses you can focus, can reduce it. If some other, your family, father, mother, sister, brother, some sicknesses, you can focus. Big percentage is help. I don't say 100% by the metta can recover, but it is help big percentage. तर पूज्यभंते सांगत आहेत की ज्यावेळेस एखादी व्यक्ती अशा पद्धतीने आपलं मैत्रीचं जे बल असते ते त्यांना दैनंदिन जीवनामध्ये वाढवत राहत असतो त्यावेळेस त्याला भरपूर लाभ होत असतात. जे काही त्याच्या जे काही आपले नातेवाईक असतात जर ते बिमार झाले असतील किंवा मग कोणती आबाधा निर्माण झाली असेल त्यावेळेस जरी आपण त्या मैत्रीच्या आधाराने त्यांना एक मैत्री पाठवली तरी पण ते पण त्यांचं जे दुःख आहे ते दूर होत असते. मग त्याची हे नाही म्हणत आहे की 100% आपल्याला त्याच्यापासूनच फक्त आराम भेटणार आहे परंतु त्याच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पुष्कळसा जे एक मदत आहे ते मैत्रीच्या बलाने आपल्याला मिळत असते. For example, someone have the heart disease or someone have the cancer. So we can focus, oh this person heart disease may recover, can focus heart and wishing for the recovery. Or cancer, focus cancer place and wishing for recovery. Because of this metta energy, big help to recover it. तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला उदाहरणार्थ भंते सांगत आहे की एखाद्याला जर हृदयाचा रोग असेल किंवा कॅन्सर झालेला असेल अशा अवस्थेमध्ये जर आपण त्याचा विचार करून त्याच्यासाठी मैत्री भावना केली तर त्या मैत्री भावनेच्या आधाराने पण त्याला पुष्कळशा प्रमाणामध्ये आराम पडू शकतो. So the metta is general benefits you understand. Then you have to apply. When you apply this metta, you can focus maybe the one person or one area or one direction. You can focus. When you're focusing that example, this monastery, everyone be well and happy. This Dhamma talk place, everyone be well and happy. When you're focusing it again, you get the calmness, tranquilities, and also this tranquilities further can develop up to the brightness level. तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो तर त्या मैत्री भावनेला आपण हळूहळू दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आनिसंस समजल्यामुळे त्याला वाढवत असताना आपण जिथे राहत असेल तितक्या जागेपुरतं म्हणता येईल की जसं आता उदाहरणार्थ आपण म्हणता येईल की ह्या एका विहारामध्ये किंवा चित्तविवेक आश्रममध्ये आपण आलेलो आहोत तर अनेक लोक सद्धम्म ऐकत आहेत. तर सद्धम्म ऐकत असताना जे काही लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी सुखपूर्वक विहार करावा असं जर आपण आपलं जे मैत्री चित्त आहे त्याला वाढवत गेलं तर ते जे मैत्री चित्त आहे ते वाढल्यामुळे त्याला बळ मिळाल्यामुळे आपलं जे चित्त आहे ते शांत होत असते. शांत झालेलं चित्त उपेक्षेमध्ये जात असतो आणि त्याच्यामध्ये तेज निर्माण होत असतो. So the further when you are training, you feel your metta rays, metta energies coming up out from your heart. So then you feel your body disappearing, you feel more brighter, whole area brighter, you are inside the brightness. So very easily focusing metta to the whole area. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मैत्री भावनेचा अभ्यास करत असता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत असते की तुमचं जे संपूर्ण शरीर आहे ते हलकं होऊन गेलेलं असते. संपूर्ण जे काही तरंग आहेत तर ते तुमच्या शरीरातून निघत आहे असं तुम्हाला जाणवत असते आणि असं हलकं झालेलं जे शरीर असते ते तुम्हाला जाणवत असते की तुमचं जे तेज आहे ते पुन्हा पुन्हा ते वाढत आहे. So this kind of concentration called metta, access concentration, upachara samadhi. So when brightness have, your body disappear, you feel like you are in the sky. So very comfortable and focusing is called access concentration. ज्यावेळेस अशा पद्धतीने कोणी व्यक्ती मैत्री भावनेचा अभ्यास करत असतो आणि त्याच्यासमोर प्रकाश निर्माण होत असतो, त्याचं चित्त शांत होत असतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये रममान होत राहत असतो
त्याला आपण म्हणत असतो उपचार समाधी म्हणत असतो. तर हे जे मैत्री भावना आहे ते तुम्हाला सहजरित्या उपचार समाधीकडे घेऊन जात असते. If you are training further this object, you feel more and more your focusing is go deep and deeper. All other thoughts can stop. Your focusing object only remain, so that your mind absorb in it is called appana concentration or jhana concentration. तर ज्यावेळेस कोणी पण व्यक्ती असतो तो पुन्हा पुन्हा याची भावना करत असतो, पुन्हा पुन्हा अभ्यास करत असतो, त्यावेळेस जे काही दुसरे आलंबन असतात तर त्या आलंबनापासून त्याचं चित्त दूर जात असते आणि पुन्हा पुन्हा फक्त मैत्री भावनेचाच अभ्यास ती व्यक्ती करत असते. आणि अशा वेळेस ती व्यक्ती संपूर्ण प्रकारे त्या मैत्रीचा जे आलंबन आहे त्याला अर्पित होऊन जात असते. त्यालाच आपण म्हणत असतो अर्पणा समाधी. It is not the sleeping condition that maybe sleeping level you don't know anything, but this focusing level, jhana level, your mindfulness is stable, continuously mindfulness remain, that you know that you are inside the object and very comfortable, feeling together you are inside the object. So this feeling together you go to the absorption level. तर ज्यावेळेस आपण म्हणजे जे एक उदाहरणाच्या आधारावर सांगत आहे की समजा एखादी व्यक्ती झोपून असेल, झोपून असताना त्याला काहीही समजत नाही, परंतु ज्यावेळेस एखादी व्यक्ती ध्यानाचा अभ्यास करत असतो आणि अशा पद्धतीने ती व्यक्ती ध्यानामध्ये समोर जात असते आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अर्पित होऊन जात असते, त्यावेळेस ती व्यक्ती सतीमध्ये राहत असतो. त्या व्यक्तीला जागृत राहत असते की माझ्यासमोर हे माझा आलंबन आहे मैत्रीचा, आणि त्या आलंबनामध्ये ती व्यक्ती समाहित होऊन जात असते आणि त्या समाहित झाल्यामुळे तो समाधीकडे जात असतो. So the metta concentrations, absorptions we can develop up to the 3 level. We call first level, second level, third level. In Pali called Pasjhana. That Patama Dhyana, Dutiya Dhyana, Tatiya Dhyana is called Dhyana concentration, second one and third one. तर हे जे मैत्रीच्या आधारावर समाहित झालेलं जे चित्त आहे जे समाधीकडे जात असते ते साधारणतः आपल्याला 3 अवस्थेपर्यंत 3 प्रकारच्या ध्यानापर्यंत आपल्याला पोहोचत असतात. आपण पालीमध्ये त्याला म्हणत असतो प्रथम ध्यान, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान आणि तृतीय ध्यान. So if you are practicing, so gradually you can train. Immediately you can't do it, that's true. But today you little bit practice, tomorrow little bit practice. After a few weeks you have some calmness, comfortableness. After a few months you feel this kind of deeper concentration. ज्यावेळेस आपण वारंवार याचा अभ्यास करत राहत असतो तर आपण एकाएकी ध्यानापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु जसं थोड्या वेळासाठी आज आपण अभ्यास करत असेल, पुन्हा वाढवत असेल, पुन्हा त्याचा अभ्यास करत असेल, त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत असते की आपलं जे काही ते वाढत आहेत आणि आपण ध्यानामध्ये हळूहळू प्रवेश करत असतो. So some of the people, some of the venerable, naturally the metta energy is available. Our teacher Aridhama Mahatera also like this kind of person. तर भंतेजी सांगत आहेत की पुष्कळसे असे लोक असतात, काही असे लोक असतात की ज्यांच्यामध्ये ही जी अवस्था असते किंवा हे जे गुणधर्म असतात ते नैसर्गिक रूपामध्येच उपलब्ध असतात. त्यापैकीच आमचे जे एक गुरु आहेत म्हणजे पूज्य नावेने अरिधम्म भंतेजी, त्यांच्यामध्ये हे गुणधर्म पहिलेपासूनच उपलब्ध होते. So the venerable in young age 7, 8, this period had been reciting this metta formulas. When had been reciting, metta concentration come. So sitting for 30 minutes, feel like that body disappear, stay on the sky, whole area brighter. That time only age 7, 8, but very deep concentration. On that time don't know what this concentration is. So later only, after venerable ordained and also later only understood, it is also jhana concentration. तर ज्यावेळेस पूज्य भंतेजी आर्यधम्म भंतेजी आहेत तर ते अगदी लहान वयामध्ये वयाच्या 7व्या 8व्या वर्षी अर्ध्या तासासाठी का असेना परंतु मैत्रीचं जे काही गाथा आहेत तर त्या गाथेंना वारंवार म्हणत होते. तसं म्हणता म्हणता त्यांचं जे चित्त होतं ते एकाग्र होऊन जायचं, समाधीस्थ होऊन जायचं. तर खूप शांततेने बसून अगदी वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून शांततेने बसून त्यांच्या चित्तामध्ये प्रकाश निर्माण होऊन जायचा आणि समाधीस्थ होऊन जायचे. परंतु जोपर्यंत ते प्रवचित झाले नाही, पुन्हा त्यांनी त्याचा अभ्यास केला तोपर्यंत त्यांना कळायचं नाही की काय होत आहे म्हणून.
परंतु त्यांना अगदी लहान वयापासूनच मैत्रीच्या आधारावरचे जे काही समाधी आहेत ते प्राप्त झालेले होते. In the metta meditation, the dhyana practice, we can do 528 dhyana practice. So there are it is very big subject. We are not going to explain. Just to know only we explain this level. Dhyana concentration 528 we can train. तर ज्यावेळेस कोणी एखाद्या वेळेस व्यक्ती मैत्री भावनेचा अभ्यास करत असेल तर तो 528 प्रकारे आपल्या चित्ताला समाधिस्थ करू शकत असतो. भंतेजी म्हणतात ते खूप गंभीर विषय आहे. आपण त्या गंभीर विषयाकडे न जाणार, पण तरी पण आपल्याला एक माहितीसाठी लक्षात असावं की हे जे मैत्रीच्या आधारावर जे आपण आपल्या चित्ताला एक तयार करत असतो ते आपण समाधीकडे घेऊन जात असतो ते 528 प्रकारे घेऊन जाऊ शकतो. So that some of you already experienced some of the meditation or maybe the vipassana. So you, don't stop it. Better maintain the same meditation, but little bit time, maybe 10 minutes, 15 minutes, 20 minutes, 30 minutes you spend for metta development. तर भंतेजी म्हणत आहेत की आपण अनेक प्रकारचे ध्यानाचा अभ्यास केलेला असेल, होऊ शकते आपण विपස්සनेचा अभ्यास केला असेल किंवा इतर पण ध्यानाचा अभ्यास केलेला असेल, तर आपण त्याला थांबू नये. परंतु आपण दररोज कमीत कमी 5-10 मिनिटासाठी तरी मैत्रीचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढायला पाहिजे. So then the beginning, definitely no results. Just practicing only, today also, tomorrow, little bit practice only. But after few weeks you feel big energy. Many positive things for your life. Many positive things for your family. So your working place, many positive things. Means your metta energy is growing up. तर ज्यावेळेस आपण सुरुवातीला मैत्रीचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी फारसा त्याचा परिणाम समजत नसतो. परंतु जसं जसं आपण त्याचा अभ्यास दैनंदिन जीवनामध्ये करत राहत असतो तर 1-2 हप्त्यानंतर आपल्याला समजत असते की त्या मैत्रीच्या अभ्यासानुसार आपल्या जीवनामध्ये आपण किती शांत होत आहोत, आपण आपल्या किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपण वाढ करत आहोत, मैत्रीचं बल कशा पद्धतीने वाढत आहे म्हणून. So some of you don't have much time for sitting practice, but metta is very good subject while even walking or any other activities also together you can practice. तर भंतेजी म्हणत आहे की प्रत्येकाला खूप वेळासाठी बसण्यासाठी सवय नाही राहू शकत किंवा अडचण राहू शकते की तेवढी वेळ नाही राहू शकत. तर म्हणून जरी आपण चालत असेल त्यावेळेस सुद्धा पण हे जे मैत्रीचं आलंबन आहे खूप चांगल्या प्रकारचं आलंबन आहे अभ्यासण्यासाठी. So metta wording you can use. Everyone be well and happy. Wording is one way. Another one is metta thinking you can do. That means thinking time you are thinking metta everyone be well and happy. Another one is that metta that mentally you know that metta you keep good mind for everyone, good mind for everyone. So in this way you train your metta energy is called positive energy. तर भंतेजी म्हणत आहेत की आपण काही प्रकारे याला अशा पद्धतीने वाढवू शकतो. तर आपण त्याचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांच्या आधारावर त्यांचं उच्चारण करत करत आपण त्यांना वाढवू शकतो की सगळे लोक सुखी झाले पाहिजे, सगळे लोक चांगलं जीवन जगलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण शब्दांच्या आधारावर त्यांना वाढवू शकतो. पुन्हा आपण त्याच्याविषयी विचार करून आपण त्याला वाढवू शकतो की प्रत्येक जे काही लोक आहेत तर ते लोकसुद्धा सुखपूर्वक विहार केले पाहिजे, सुखपूर्वक राहिले पाहिजे म्हणून आपण त्यांना वाढवू शकतो. Just know only that metta. आणि तिसऱ्या प्रकारे आपण त्याला वाढू शकतो की आपले एक मैत्री चित्त राहत असतो की आपण फक्त सगळ्यांप्रती एक चांगला विचार करत असतो फक्त. So that in the world the highest metta person is the Lord Buddha arise in here in India. तर ह्या संसारामध्ये भंतेजी सांगत आहेत की जर कोणी व्यक्ती असेल जे सर्वात श्रेष्ठ आहेत ह्या मैत्री भावनेमध्ये ते आपले तथागत सम्यक संबुद्ध आहेत. So you all had to practice metta and build up metta, and again you have to bring up more and more metta energy in this India. तर भंतेजी म्हणत आहेत की आपण ह्या जम्बूद्वीपामध्ये राहत असताना पुन्हा ह्या मैत्री भावनेचा अभ्यास करून पुन्हा ह्या मैत्री बलाला आपण वाढवलं पाहिजे जेणेकरून जम्बूद्वीपाला पण याचा फायदा होऊ शकेल. If metta is stable, that is called sabbesu bhutesu nidhaya dandang, means no harmful to anyone all the time. Whatever danger come to you, anyone harmful to you, but you maintain your metta, so that never change your metta energy.
तर भंतेजी म्हणत आहेत की ज्यावेळेस आपलं जे मैत्री चित्त असते ते स्थिर राहत असतात, तर स्थिर राहत असताना जे जे भंतेजी पालीच्या आधारावर पण म्हटलं आहे सभ्येषु भूतेषु निधाय दंडं, की ज्यावेळेस स्थिर राहत असते आपलं जे चित्त असते ते स्थिर झालेलं चित्त आपल्याला खूप समोर घेऊन जात असते. On that day, the Lord Buddha had been explaining this Dhamma to the Venerable Sangha, and also many Devas, Brahmas also had been listening, so that many of the Venerables could attain some path portion. Many Devas, Brahmas also had been attaining path portion while listening the Dhamma. तर त्या दिवशी जे भगवंत सद्धम्म सांगत असतात ते सद्धम्म अनेक भिक्षू ऐकत असतात, अनेक सत्व ऐकत असतात. तर सद्धम्म ऐकल्यानंतर अनेक भिक्षू लोक, अनेक जे देवता लोक असतात ते निब्बाणाचा साक्षात्कार करत असतात. So we had been having various wholesome during this period. Sangha also venerable also come from Sri Lanka for this sasana works. So we picks up the sima here, the set up the sima here. So then you all see this sasana works Sangha had been doing. So the seeing these things also you have many good mind, metta mind, and also wishing mind. So same way many Deva being, Brahma being also rejoice in these merits. So by this merits power we wish all of you to have the good health and also long life, and also wish all of you to fulfill all your practice and attainment, deeper metta and attainment for the path portions Nibbana. तर पूज्य भंतेजी म्हणत आहेत की आपण पण मागील काही दिवसापासून सतत पुण्यकर्माचा संग्रह करत आहात. संघ पण इथे आलेले आहेत. आल्यानंतर श्रीलंकेतून सगळे भिक्षू आल्यानंतर त्यांनी सीमा पण संमत केलेली आहे. जे बुद्ध शासनातील खूप एक विशेष स्थान असते तर ते इथे एक निर्माण झालेलं आहे. ते सगळे शासनिक जे काही कृत्य आहेत ह्या शासनिक कृत्यांना आपण एक साक्षी आहात, आपण त्याला बघत आहात. तर म्हणून आपण हे सगळं एक याच्या आधाराने आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा मैत्री चित्त उत्पन्न केलं पाहिजे. मैत्रीचं आपण जे बल आहे ते निर्माण केलं पाहिजे. ते फक्त आपल्यापर्यंत सीमित नाही, तर जे काही दृश्यादृश्य देवता लोकसुद्धा असतील त्यांना पण आपण हे जे मैत्री चित्त आहे किंवा मैत्री बल आहे त्याला एक पाठवलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पण एक मैत्री केली पाहिजे. तर ह्या संपूर्ण पुण्यकर्माच्या आधाराने तुम्हाला सगळ्यांसाठी एक भंतेजी आशीर्वाद करत आहे की तुम्हाला निरोगी जीवन मिळत राहो, पुन्हा सगळ्या पारमितांचा संग्रह करून तुम्ही निब्बाणाचा साक्षात्कार करत राहो म्हणून. So for these ceremonies we could do it smooth because of the Venerables' advice, and also organizers very smoothly they organized. So Venerable Jnanasiri Thero had been organizing and also supporting and advising for this sasana works. Wish him also good health and also fulfill his practice and attainment path portion. And also here in India, Nagpur, Venerable Ananda Thero had been leading for monastery. Wish him also success his monastery, all the activities, and fulfill his practice and attainment path portions. तर भंतेजी म्हणत आहेत की ह्या परिसरातील जे काही आयोजक लोक आहेत त्यांनी खूप सुंदर प्रकारे एक संघासाठी एक व्यवस्था केलेली आहे. तर आणि ते पण पूज्य ज्ञानश्री भंतेजींच्या एक मार्गदर्शनाखाली. तर भंतेजी ज्ञानश्री भंतेजींना पण एक चांगलं जीवन मिळण्यासाठी, सगळ्या पारमितांचा संग्रह करण्यासाठी, निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे संपूर्ण पुण्यकर्म एक अनुमोदन करत आहेत. जे जे लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या निब्बाणासाठी भंतेजी एक आशीर्वाद करत आहेत. So that Venerable who had been preaching the Dhamma, Venerable Katavala Thero also had been teaching very beautiful Dhamma, very useful Dhamma. Wish him also good health and also fulfill practice. And also Venerable Visuddha Nanda also same area, also had been translating. Wish him also fulfill his practice. So all the Sangha members who come to this ceremony and also various way had been supporting. Wish all of them fulfill their practice and attainment path portions. पूज्य भंतेजी म्हणत आहेत की ज्या भंतेजींनी आपल्याला अगोदर सद्धम्माची देशना केलेली होती त्यांनी पण फार सुंदर प्रकारे अगदी सोप्यामध्ये आपल्याला जे सद्धम्म आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे त्याचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर असे पूज्य कॅटेबल भंतेजीसुद्धा त्यांना पण एक चांगलं जीवन भेटत राहो, दीर्घायुष्य मिळत राहो, निब्बाणाचा साक्षात्कार मिळत राहो असं त्यांनासुद्धा भंतेजी आशीर्वाद करत आहे. त्याचसोबत जे पूज्य विशुद्धानंद भंतेजी आहेत जे भारतातलेच आहेत
आणि त्यांनी पण परिवर्तन करण्यासाठी, ट्रान्सलेशन करण्यासाठी एक मदत करून जे काही पुण्यकर्म संपादित केलेलं आहे त्यांना आपण एक निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी आजचं हे पुण्यकर्म आधार हो, हेच त्यांना आशीर्वाद करत आहे. जे पण संघातील जे काही सदस्य आहेत, जे भिक्षू आहेत, तर त्यांना पण एक चांगलं जीवन मिळून निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे पुण्यकर्म आधार हो, असंच भंतेजी मंगल कामना करत आहेत. All these merits we share with all the Deva beings who had been supporting for these wholesome activities, and also that all the Deva beings about this India and also that 6 celestials, we invite all of them to rejoice these merits, fulfill their practice and attain path portions. तर भंतेजी म्हणत आहेत की ह्या जम्बूद्वीपामधील जे काही देवता लोक आहेत, तर त्यांना पण आपण एक पुण्यानुमोदन करूया, त्यांना पण एक चांगलं जीवन भेटण्यासाठी एक मैत्रीभाव करूया. फक्त जम्बूद्वीपापुरतंच नाही, ह्या संसार चक्रामध्ये, ह्या लोकचक्रामध्ये जितके पण सत्व आहेत सगळ्यांसाठी आपण त्यांना पण निब्बाणाचा साक्षात्कार झाला पाहिजे यासाठी आशीर्वाद करूया. So all this merits power we wish that brother Deepak and also that other brothers sisters had been organized in this place. Wish all of them more and more energy, more and more support for the devotees, more and more support from the devas, and also we wish success, all this place construction and everything may success, and wish all of them also develop their practice and attainment path process. तर भंतेजी म्हणत आहेत की ह्या एका स्थानाला समोर आणण्यासाठी जे दीपक दादा आहेत किंवा मग जे काही लोक यांच्याशी जुळून असतील त्या संपूर्ण लोकांना पुन्हा पुन्हा शक्ती निर्माण हो, पुन्हा पुन्हा एक त्यांच्यामध्ये हे कार्य करण्यासाठी बल निर्माण होत राहो, ज्याच्या आधाराने हे जे धम्ममंगलगम जो एक तुमचा ग्रुप आहे, ज्याच्या आधाराने चित्तविवेक जे मोनिस्ट्री तुम्ही एक बनवत आहात, ह्या संपूर्ण मोनिस्ट्रीचं जे काही कार्य आहे ते एक प्रगतिशील पद्धतीने, शासनिक पद्धतीने वाढत राहो असे भंतेजी आशीर्वाद करत आहेत. So all the departed relatives, friends also may rejoice these merits. All the worldly beings, universal beings may rejoice these merits. We wish all of them fulfill their practice and attain for the path portions. तर जे काही आपले नातेवाईक असतील, आपल्याला सोडून गेलेले असतील, त्या सगळ्यांना सुद्धा भंतेजी एक आशीर्वाद करत आहेत की त्यांना पण एका सद्धर्माचा आधार जीवन जगता येईल, त्यांच्या सगळ्या पारमिता पूर्ण होत आणि त्यांना पण निब्बाणाचा साक्षात्कार होत राहू. So these merits sharing we do in Pali now, so you can follow me there. I will read one part by part. तर आता भंतेजी काही पालीमध्ये म्हणणार आहेत, तर त्या जे काही आपण पुण्य संपादित केलेलं आहे त्या पुण्याचं वितरण करण्यासाठी, त्याचं अनुमोदन इतर सगळ्या सत्वांना करण्यासाठी आपण सगळ्यांनी भंतेजीचा मागे मागे म्हणायचं आहे. इदं वो ज्ञातिनं होतु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं वो ज्ञातिनं होतु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं वो ज्ञातिनं होतु सुखिता होन्तु ज्ञातयो. एतावता च अम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु. सब्बे भूता अनुमोदन्तु. सब्बे सत्ता अनुमोदन्तु. सब्ब सम्पत्ति सिद्धियाम्. इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु. इदं मे पुण्यं निब्बाणस्य पच्छयो होतु. मम पुण्यभागं सब्बसत्तानं भजेमि. ते सब्बे मे समं पुण्यभागं लभन्तु. साधु साधु साधु. Blessings.
අභිවාදන සීලිස නිච්ඡං වද්ධාපචායිනෝ චත්තාරෝ ධම්මා වඩ්ඩන්තේ ආයුවන්නෝ සුඛං බලං ආයුරාෝග්‍ය සම්පත්තේ සග්ග සම්පත්ති මේවච අතෝ නිබ්බාන සම්පත්තේ මිනාචේ සමිජ්ජතු